अभी इस हिसाब से देखा जाए तो कोई भी नहीं आया तो बेहतर है। कोई भी नहीं आना चाहिए तो कौन आना चाहिए? किसने हमारी पार्टी आना चाहिए, मतलब यानी कि मैं खुद। अच्छा, तो आप इलेक्शन में नहीं आए तो अब आने वाले 5 साल में आ जाएंगे। ऊपर से 48,000 का कर्ज चढ़ गया लाडली बहन देते देते। हमारी साइड से 20,000 लोग केदारनाथ भेज देते। हम लोग हमारी साइड से खुद उम्रा के लिए 20,000 लोगों को भेज देते। हमको बना दो सीएम, हम कर लेते सब। नाम कुछ भी रखो, नहीं डेवलपमेंट करो भाई। पानी नहीं आ रहा 10-10 दिन, क्या बोलूं आपको। नाम आगे चल के बिलाल औरंगाबाद रख दो, मसला नहीं। बिलाल नगर रख दो, वो फर्क नहीं। नाम से कोई प्रॉब्लम नहीं है। पानी चाहिए हमको, रोड चाहिए, अच्छा चाहिए, डेवलपमेंट चाहिए। वो स्मार्ट सिटी बनेगा तो आगे बढ़ेगा। औरंगाबाद संभाजीनगर करेंगे नहीं तो जितेंगे कहाँ से? बीजेपी सोबत त्यांचं जाण्याचं कारण असं होतं की त्यांना कामं पटपट करायची होती, कारण की केंद्रात सरकार बीजेपीचं आहे। काम आहेत पण काम वेळेवर होत नाहीत। महागाई तर खूपच वाढली। कोणतरी आलेलं आहे ते प्रचार करून आले, त्यांचं नाव वगैरे तर माहिती नाही। कोणचं आलं पण काम तर झाले पाहिजे, फक्त विकास झाला पाहिजे। विकासाचाच पत्ता नाही तर काय मतलब नाही ना। लाड़की बहन का एक बिस्किट है लाड़का भाऊ कुछ नहीं दिए ना अभी तक। लाड़की बहन को दिए और उधर से हमारे से ले लिए। जैसे तेल बिक रही तब पे पैसे बढ़ा दिए तेल पे। ये आज पार्टी करते रात को बोल देते बाबा मैं तेरे बारे में ऐसा बोलूँगा, तूने मेरे को कल ऐसा बोल देना, हम दोनों एक्सेप्ट कर लेंगे एक दूसरे के बाद, हमारा कुछ भी नहीं रहेगा उसमें। नमस्कार, आज आपण आलोय छत्रपती संभाजीनगरमध्ये। सध्या विधानसभा इलेक्शनचं वारं वाहताना दिसतंय आणि यावेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणाची हवा आहे, इथल्या नागरिकांचं काय मत आहे, त्यांच्या काय समस्या आहेत, त्यांना आमदार कसा हवा आहे हेच आपण जाणून घेऊया इथल्या नागरिकांकडून। सध्या आपण आहोत कॅनॉट परिसरामध्ये, काही नागरिक आहेत आपल्यासोबत। तर दादा, तुमचं नाव? माझं नाव राजेश तुपे। अच्छा, तर आता काय वाटतंय विधानसभा इलेक्शन्स बद्दल, काय होईल वाटतंय? ह्यावेळेस थोडा बदल पाहिजे, कारण दरवेळेला तेच आमदार लोक पण थोडे म्हणजे चेंजअप पाहिजे। यावेळेला समजा जो व्यक्ती लोकांचे कामं करणार, लोकांचे विकास। कोणत्या मतदारसंघात येते? मी पश्चिम मतदारसंघात येतो। अच्छा, पहिले जे आमदार होते त्यांनी काम केलंय का? हा, आमच्या वस्तीत तर काम केलंय, परंतु बाकी ठिकाणी नाही केलं त्यांनी। आणि फक्त लोकांचे प्रश्न रस्ते वगैरे हे नाही, अजून पण भरपूर प्रश्न आहे। चांगली शिक्षण व्यवस्था पाहिजे, चांगले दवाखाने पाहिजे, लोकांना रोजगार पाहिजे। आमच्या वस्तीमध्ये औद्योगिक क्षेत्र जास्त आहे, तर जरी औद्योगिक क्षेत्र असलं पण भरपूर लोक बेरोजगार पण आहेत ना। केलं त्यांनी काम त्यांच्या परीनं, परंतु जसं पाहिजे तसं नाही केलं समजा। पण यावेळेस आम्ही बदल करणार आहे आमच्या पश्चिम मतदारसंघामध्ये। कोण आहेत तुमचे उमेदवार आणि काय वाटतंय कोण निवडून येईल? तुम्हाला काय वाटतंय कोणी निवडून यावं? राजू शिंदेचं आहे आमच्याकडे भरपूर। त्यांनी केले समजा काम, पदावर नसताना पण भरपूर कामं केले त्यांनी। जे होते समजा आमदार त्यांनी पण केले, पण थोडं बदल पाहिजे ना। समजा आपण कसं डॉक्टर समजा आपला इलाज नाही भेटला तर आपण डॉक्टर चेंज करतो, तसं इकडून नाही झालं तर दुसरीकडे समजा ते अशी अपेक्षा आहे। महाराष्ट्रात जी आता सत्ता पालट झाली किंवा पक्षफुटी झाली, हा आमदार त्या पक्षात जातोय आणि सत्ता पालट होऊन सरकार आलं आपल्या राज्यामध्ये, तर त्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे? सत्ता आता यावर्षी तरी चेंज करतील लोक आणि थोडं बहुमत नाही मिळणार कदाचित, माझं मन म्हणतं असं। म्हणजे आमदाराने निवडून आल्यानंतर दुसऱ्या पक्षात जाणं हे कितपत बरोबर वाटतंय तुम्हाला? चुकीचं आहे। एकनिष्ठ राहिलं पाहिजे, कारण समाजाशी, आपल्या पक्षाशी, आपल्या नेत्याशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे। हे चुकीचं आहे। जे आमदार फुटतात ते मला वाटतं योग्य नाही ते। आणि समजा ज्या व्यक्तीनं आपल्याला घडवलं, ज्यानं मोठं केलं, ज्यानं आपल्यासाठी मरमर केली, आपलं नाव मोठं व्हावं म्हणून आपल्यासाठी तळमळ केली, त्याच व्यक्तीला कुठेतरी धोका देऊन समजा पक्ष म्हणजे पक्ष हे करून दुसऱ्या पक्षात हे करणं मला तरी असं वाटतं एकनिष्ठपणाचं लक्षण नाही ते। काय वाटतंय मग आता शेवटी महाराष्ट्रात कोणाचं सरकार येईल? महाविकास आघाडी की महायुती? आघाडीचं आलं पाहिजे, आघाडीचं आलं पाहिजे। मामा, तुम्हाला काय वाटतंय विधानसभा इलेक्शन मध्ये काय होईल? कोणाचं सरकार येईल? बहुतेक महाआघाडीचं सरकार येईल असा अंदाज आहे। महाविकास आघाडीचं सरकार। बरोबर। तुमच्या काय अपेक्षा आहेत, काय समस्या आहेत? जे जनतेचे काम आहेत, जनतेचे काम झाले पाहिजेत, त्या समस्या असतील। तुमच्या परिसरामध्ये काय काम आहेत? आमच्या परिसरात कामं केले त्यांनी चांगले, संजय सेठने चांगलं काम केलं, परंतु बाहेरच्या परिसरात काम बाकी आहेत। काही ठिकाणी आता मऊनगर एरिया आहे, त्या एरियात काही रोडचे काम झाले आहेत, लोक त्यांच्यावर नाराज आहेत। आधीच्या सरकारनं जे काम केलं त्याच्यावर तुम्ही खुश आहे का? म्हणजे चांगलं काम केलंय का त्यांनी? काही थोडं काम चांगलं केलंय, काही काम त्याच्याकडे राहून गेलेले आहेत। नवीन आमदारांनी करावं ही आमच्या अपेक्षा आहेत। आलेल्या आमदारांनी कोणतं सरकार यावं वाटतं? महाविकास आघाडीची हवं। आणि जे आमदार फुटून जात आहेत पक्षामधून, म्हणजे आता शिवसेनेमध्ये फूट पडली, राष्ट्रवादीत अजितदादा गेले, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? कसं आहे, झालं नाही पाहिजे, घडलं नाही पाहिजे। कारण त्यांची जी अपेक्षा होती, त्यांच्या मेन त्यांचे जे मोठे आहेत त्यांची अपेक्षा भंग केली आणि स्वार्थापोटी हे सर्व दुसऱ्या पक्षात गेले, चुकीचं आहे।
माणसाने स्वतःवर एकनिष्ठ असावं, त्याचं फळ त्याला मिळतं, ही माझी स्वतःची भावना आहे. अच्छा, म्हणजे तुमच्या मतदारसंघात आता कोण निवडून येईल वाटतंय? माझ्या मताने आता सध्या तर 3 जण आघाडीवर आहेत, परंतु राजू शिंदे जास्त आघाडीवर आहे. राजू शिंदे येतील असं आघाडीवर वाटतंय. अंदाज. अच्छा, धन्यवाद. अजून काही लोक आहेत आपल्या बरोबर, तर या ठिकाणी युवा लोक आहेत आपल्या बरोबर. आता विधानसभा इलेक्शन्स येत आहेत, तर तुम्हाला काय वाटतं विधानसभेचं काय चित्र असेल आपल्या मतदारसंघामध्ये? मला असं वाटतंय की आपल्या आता मी फुलंब्रीमध्ये राहतोय. आमच्या फुलंब्री मतदारसंघामध्ये तर अनुराधाताई चव्हाण हे फिक्स निवडून येणार. अनुराधाताई चव्हाण. हो. अच्छा, तर मग आता अगोदर जे आमदार होते त्यांनी काम केले असं वाटतंय का तुम्हाला? तुम्ही खुश आहात का त्यांच्या कामावरती? हां, हो, त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचे भरपूर काम आहे. जसं की त्यांनी मी जिथं राहतो त्या माझ्या ठिकाणी रोड वगैरेचं काम केलेलं आहे, परत सभागृहाचं काम केलेलं आहे. तसेच युवकांना तिथं आमचा रोजगार कसा मिळून देईल, MIDCमध्ये भरपूर नवीन त्यांनी प्रकल्प आणलेले, असे कामं केलेले आहेत. अच्छा, तर आता आपण जे बघितलं मागच्या 5 वर्षांमध्ये पक्षफुटी झाली, म्हणजे शिवसेना वेगळी झाली, राष्ट्रवादी वेगळी झाली आणि सत्ता पालट झाला. तर यावरती तुमचं काय म्हणणं आहे? हे बरोबर आहे का की म्हणजे पक्षातून फुटून स्वतःचं सत्तेत जाऊन बसायचं आणि आमचाच पक्ष म्हणायचं, हे बरोबर वाटतंय का तुम्हाला? नाही, कसं असतं, सत्ता ही येते जाते. प्रश्न आहे की सत्ता कोणाची पण असू दे, की काम कोण करतं, म्हणजे कामाला गती कोण देतं. त्यासाठी अजितदादा असतील, शिंदेसाहेब असतील किंवा BJP सोबत त्यांचं जाण्याचं कारण असं होतं की त्यांना कामं पटपट करायची होती, कारण की केंद्रात सरकार BJPचं आहे आणि महाराष्ट्रात वेगळं सरकार असल्यावर कसं केंद्रातून मंजुरी लवकर भेटते. मग काय वाटतं तुम्हाला, महाराष्ट्रात महाविकास आघाडी यावी की महायुती यावी, की केंद्रातलं सरकार बदलावं? नाही, केंद्रातलं सरकार तर हे आपल्या भवितव्यासाठी चांगलं आहे, कारण की हिंदू लोक जे धोक्यात जात होते त्या हिंदू लोक धोक्यात म्हणजे काय म्हणणं आहे तुमचं? म्हणजे की जसं की असा विषय होता की समजा हिंदू राष्ट्र हे आपल्याला पुढं चालवायचं आहे. अच्छा, हिंदू राष्ट्र म्हणजे नक्की काय? म्हणजे फक्त पूर्ण भारतभरात फक्त हिंदू लोक राहिले पाहिजे असं वाटतंय का? नाही, तसं नाही, सेक्युलरिझम राहायला पाहिजे. आपल्या संविधानाचा तत्व आहे की सेक्युलरिझम, तर मग हिंदू राष्ट्र म्हणजे नेमकं काय वाटतंय तुमच्या याने? काय वाटतंय? जे की समजा बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस होते त्यावेळेस जसं की ते मस्जिद वगैरे, राम मंदिर, जसं की आता BJPने आपल्याला रखडलेला राम मंदिराचा प्रश्न पूर्ण पाडला. आता आपल्याला आनंदच आहे की राम मंदिर झालं आहे म्हणून. तर ह्या कारणास्तव तरी आपलं जसं की सरकार BJPचं आलेलं आहे तेव्हापासून, त्यावेळेसपासून की राम मंदिराचा आता शेवटी भक्ती असते लोकांची. तर हिंदुत्व म्हणजे राम मंदिराचा विषय नाही आहे, पण एक श्रद्धा म्हणून त्यांनी आपल्याला त्या आपल्या BJPनं मंदिर बांधलं म्हणून BJP आली पाहिजे आणि हिंदू राष्ट्र त्यामुळे होईल असं वाटतंय का? नाही, तसं नसतं. BJPने मंदिर बांधलं हे असं म्हणजे एकटं त्यांनी श्रेय घेतलेलं नाही आहे, तिथं सगळ्यांचा हातभार आहे. की म्हणजे त्यांनी मंदिर बांधलं असं माझं उद्दिष्ट नाही सांगायचं. माझं म्हणणं असं आहे की बाबा BJP हा हिंदू राष्ट्र जगू शकते, पुढे भविष्यात आपल्याला काही त्रास होणार नाही, महिलांना पण काही त्रास होणार. बरोबर. म्हणजे BJP केंद्रात दिसत आता ठीक आहे, म्हणजे महाराष्ट्रात तुम्हाला काय महायुती की महाविकास आघाडी? शेवटचा प्रश्न. महायुती. आणखी काही नागरिक आहेत आपल्यासोबत, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सध्या विधानसभा इलेक्शनचं वारं वाहत आहे आणि आपल्या भागामध्ये कोण आमदार व्हावं असं वाटतंय तुम्हाला? राजू शिंदे. राजू शिंदे. अच्छा, तुमच्या काय समस्या आहेत तुमच्या मतदारसंघामध्ये, की बाबा काय कामं व्हायला हवीत अजून असं वाटतंय? काम आहेत पण काम वेळेवर होत नाहीत. म्हणजे अगोदरच्या आमदारांनी कामं केलीत की नाही केली आहेत ना, पण वेळेवर नाही केलेली आहेत. भरपूर काम पेंडिंग आहेत. जसे की आता अजून पाण्याचं काम चालू आहे, समांतर जलवाहिनी आहेत, ड्रेनेजचे काम आहेत, रोड खराब झालेले आहेत ते अजून रिपेअर होत नाही आहे. ठीक आहे, मग आता काय वाटतंय महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार की महायुतीचं सरकार? ऑफकोर्स NDA, महायुती. अच्छा, ठीक आहे. यानंतर काही विक्रेते आहेत आपल्यासोबत, सामान्य जीवन जगत असताना त्यांच्या काय भावना आहेत. एक ताई आहेत आपल्याबरोबर. ताई, काय चालू आहे, कसा चालू आहे व्यवसाय तुमचा? व्यवस्थित चालू. अच्छा, काय काय भेटतं तुमच्या इकडे? राईस, समोसा राईस, ब्रेड वडा, मिसळपाव, साबुदाणा खिचडी. अच्छा, म्हणजे आता हे चांगला व्यवसाय चालू आहे म्हणजे तुमचा. काय वाटतंय महागाईबद्दल? काय वाटतंय? महागाई तर खूपच वाढली. कधीपासून वाढली, म्हणजे किती वाढली?
काय पण हे महागाईपासून वाचायसाठी आपल्याला सरकारने दिले ना लाडकी बहीण, तर मिळाले का पैसे? हा भेटले होते. भेटले होते. मग त्याचा काही आनंद आहे? हा मग कुठे काय काय केलं लाडकी बहीणच्या पैशांमधून? पुरतायत का? व्यवस्थित हा पुरताय. अच्छा, तर काय वाटतं आता कोणाचं सरकार येईल? शिंदे सरकार हवं की महाविकास आघाडीचं सरकार हवं? महाविकास आघाडी. महाविकास आघाडीचं. कोणता आमदार हवा आहे तुम्हाला? महाविकास आघाडीचं. ठीक आहे. यानंतर आपण आणखी काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. तर आपल्याला जाणून घेताना समजून येते की नागरिकांचा बऱ्याच अंशी मिश्र संवाद आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे आपण आणखी काही जाणून घेऊया. मामा, कुठून आहे तुम्ही? आम्ही भोकरदन. भोकरदन. अच्छा, कुठल्या मतदारसंघ येतो? कोण उभा आहे तिथं उमेदवार? भोकरदनला संतोष भाऊ. अच्छा, तर मग तुमचं काय वाटतं आता? काय समस्या आहे तुमच्या? सरकारनं काय कामं केली पाहिजेत? आता कुठल्या अडचणी आहेत तुम्हाला? अडचणी काहीच नाही सध्या. म्हणजे सगळं व्यवस्थित आहे? हो. महागाई, नोकऱ्या आहेत सगळ्यांना? हो. अच्छा, ठीक आहे. मग यानंतर काय वाटतंय कोण आमदार निवडून यायला पाहिजे? संतोष पाटील दानवे. संतोष पाटील दानवे. अच्छा, महाराष्ट्रात कोणाचं सरकार यायला हवं? महायुती की महाविकास आघाडी? महायुती. महाविकास आघाडी. महायुती. अच्छा, आणखी काही नागरिक आहेत आपल्याबरोबर. कॅनॉट परिसरामध्ये आपण आहे आणि इथल्या विधानसभा इलेक्शन्सबद्दल इथल्या लोकांना काय वाटतंय आपण जाणून घेऊया. विधानसभाच्या इलेक्शन्स चालत आहेत आणि आता इथं कोणाचं वार आहे? कोण निवडून येईल असं वाटतंय? कोणतरी आलेलं आहे, ते प्रचार करून आले, त्यांचं नाव वगैरे तर माहिती अच्छा, नाही. ठीक आहे. तुमच्या काय समस्या आहेत? काय सरकारनं कामं केली पाहिजेत असं वाटतंय? सरकार काहीच कामाची नाही मॅडम. काही नाहीये. आधीच्या सरकारने काहीच काम नाही केलं. नाही केलं. कॅनॉट मध्ये तर काहीच नाही केलं त्यांनी. नवीन काय करायला पाहिजे असं वाटतंय? कॅनॉट मध्ये कोणी साफसफाईला पण येत नाही आणि ते म्हणते क्लीन ठेवा. त्यांचे काही डस्टबिन वगैरे पण लावलेले आहेत, त्यांनी चोरून नेलेत. काही कामाचेच नाही ते. सगळं विश्वासच उडाला आमचा. अच्छा, मग आता निवडून कोण यायला पाहिजे असं वाटतंय? साळवे साहेब आले पाहिजे. त्यांचं कॅनॉट मध्ये ऑफिस आहे. अच्छा, त्यांनी यायला पाहिजे. येते तर आम्हाला त्रास देते, बाकी काही होत नाही. ठीक आहे. मग आता जे महाराष्ट्राचं इलेक्शन आहे त्यामध्ये महायुती येईल की महाविकास आघाडी? NDA की महाविकास आघाडी? NDA यायला पाहिजे. NDA यायला पाहिजे. अच्छा, तर तुमचं काय मत आहे? विधानसभेचं वारं कुणीकडे वाहत आहे? कोण यायला पाहिजे निवडून? सेम. काय समस्या आहेत तुमच्या? काय नाही, काय करावं सांगता सगळे, करू म्हणून सगळे म्हणतात, पण काय योजना देता? काही नाही करत. फक्त इलेक्शन पुरते आपले. इलेक्शन पुरते करतात, कामं काहीच काय करत म्हणजे आधीच्या सरकारने काहीच कामं नाही केली? काय नाही. फक्त साहेबला विचारलं, साहेब कुठे? साहेब म्हणता बाहेर आहे, भेटू येऊ, चालू आहे. काही नाही होत. अच्छा, मग इलेक्शन पुरते येणार, हातपाय जोडणार, आम्हाला द्या, ते करा, काही होत नाही. मग आता कोणाचं सरकार यायला पाहिजे? महाविकास आघाडी की महायुती? आता कोणचं वेळाला पण काम तर झाले पाहिजे. फक्त बरोबर. विकास झाला पाहिजे. विकासाचाच पत्ता नाही तर काय मतलब नाही ना. बरोबर. मग आता जे आपण बघतोय की आमदार फुटून इकडे जात आहेत, पक्ष फुटतायत, तर त्याबद्दल काय वाटतंय? आता ते वरच्या लेवलच्या गोष्टी, आता आपण काय बोलणार त्याच्यात? म्हणजे तुम्ही एखाद्या आमदाराला सपोर्ट करता आणि उद्या तो दुसऱ्या पक्षात असतो, तर त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? त्याला काहीतरी नसं आवडलं, नाही आवडलं. मग बरोबर आहे का ते वरती त्या लेवलला गेला. अच्छा, आता आम्हाला नाही आवडला तो आमदार, म्हणजे आपण मतदान नाही केलं त्याला, पण आम्हाला काहीतरी माहिती असेल त्याचं असं. ठीक आहे. आणखी काही विक्रेते आहेत आपल्या बरोबर. विधानसभा के बारे में आपको क्या लगता है? कुछ इंटरेस्ट नहीं है आपका? मतलब ये व्यवसाय वगैरह अच्छे से चल रहा है? अच्छे से चल रहा है. महंगाई कैसी है? महंगाई तो बढ़ गई है ना, उसके लिए हमारे को किसी में इंटरेस्ट नहीं है. तो लेकिन सरकार तो आपको योजनाएं दे रही है, मतलब आपके घर की औरतों को लाड़की बहन दे रही है. लाड़की बहन दे रही है. एक लाड़की बहन का एक बिस्किट है. लाड़का भाऊ कुछ नहीं दिए ना अभी तक. मतलब लाड़के भाऊ को भी कुछ देना चाहिए? हाँ, फिर देना चाहिए ना. लाड़का वो जब कमा रहा है सरकार को दे रहा है. अच्छा, हाँ, GST भर रहा है, टैक्स भर रहा है, उस सरकार को दे रहा है ना. तो बहू को कुछ तो भी होना ना मैडम. मतलब लाड़की बहन का कुछ भी नहीं फायदा है? लाड़की बहन का क्या फायदा है मैडम? लाड़की बहन इधर से लाड़की बहन को दिए और उधर से हमारे से ले लिए. जैसे तेल बिक्री तब पे पैसे बढ़ा दिए तेल पे. अच्छा, मतलब ये सब कम होना चाहिए ऐसा लगता है? कम होना चाहिए. सरकार तो बोल रहा है कि हम साल में 3 सिलेंडर मुफ्त में देंगे, उस पर क्या कहना है? अभी आए बात देंगे ना, अभी किसने देखा? नहीं देंगे लगता है? नहीं देंगे. सब बिस्किट है और ये योजना के पैसे भी आने वाले नहीं है कुछ आगे. अच्छा, तो अभी जो सरकार हुई अपने महाराष्ट्र में, उन्होंने कुछ काम किया ऐसा लगता है? क्या काम किया है बताओ आप? मतलब आपको नहीं लगता है? मेरे को तो नहीं दिखा कुछ. दिखाई नहीं? नहीं. अब क्या करना चाहिए ऐसे? कुछ क्या करना चाहिए ऐसे आपको लगता है? हमारे को ऐसा लगता है कि महंगाई ख़त्म करना चाहिए
जैसे बोले तो तेल का या फिर पेट्रोल का, इसका दाम कम होना चाहिए। जैसे हमारे विक्रेता पे फ़र्क गिरता है मैडम। हाँ, जैसे हमारे को अभी मोंडा जाना है, मोंडा जाने को हमारे को पहले 40 रुपये का पेट्रोल भर के हम आ जाते थे, अभी 70 का पेट्रोल भर के आना जाना पड़ता है। मतलब महंगाई बहुत बढ़ गई है, बहुत बढ़ गई है। तो आपको क्या लगता है आपके मतदार संघ में कौन चुन के आना चाहिए? अभी तो हमारे को ऐसा कोई मतदार संघ में कोई ऐसा दिखा नहीं, सब फूट गए मैडम। फूट गए? हाँ, फूट गए। सब कौन का क्या काम करेगा किसका पता नहीं अभी, समझ नहीं आ रहा है। हाँ, कौन क्या किधर काम। जाएगा? हाँ, सही है, सही है। अच्छा, तो क्या लगता है महाराष्ट्र में नॉर्मली कौन आना चाहिए, महायुति की महाविकास आघाड़ी? महाविकास आघाड़ी। और सेंट्रल में जो बीजेपी की सरकार है, मतलब एनडीए की सरकार है, उस पे क्या लगता है, सही है? सेंट्रल की सरकार पे तो कुछ भरोसा ही नहीं है, भरोसा ही नहीं है। भरोसा ही नहीं है। अच्छा, और एक और बात, मतलब अभी जो राजनीति चल रही है उसमें जो मुद्दे उठाए जा रहे हैं नेताओं की तरफ से, मतलब जाति धर्म का मुद्दा उठाया जा रहा है, उस पे आपको क्या लगता है? मैडम, उनका सिर्फ ये जाति धर्म पे मुद्दा उठा के ऐसा है, मैं मेरे धर्म की तरफ से वोट खींचूंगा, तुम तुम्हारे धर्म की तरफ से वोट खेलना। इनका ऐसा है, सब साथ में रहते ये आज पार्टी करते, रात को बोल देते बाबा मैं तेरे बारे में ऐसा बोलूँगा, तूने मेरे को कल ऐसा बोल देना, हम दोनों एक्सेप्ट कर लेंगे एक दूसरे के बाद, हमारा कुछ भी नहीं रहेगा उसमें। ये आज पार्टी करते, रात को बोल देते बाबा मैं तेरे बारे में ऐसा बोलूँगा, तूने मेरे को कल ऐसा बोल देना, हम दोनों एक्सेप्ट कर लेंगे एक दूसरे के बाद, हमारा कुछ भी नहीं रहेगा उसमें। नेता के ऐसा कुछ भी नहीं होता है मैडम, सब अपने भाई भाई है, सब भाई भाई है। हाँ। बस ये नेता का है, सिर्फ नेता का है, हम सब एक है नीचे। सब एक ही है। अच्छा, धन्यवाद भैया। तर आणखी काही युवा मंडळी आपल्या सोबत आहे, तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांच्या काय भावना आहेत, काय प्रतिक्रिया आहेत। चलेगा विधानसभा इलेक्शन के बारे में आपका क्या कहना है? हमारा इस बारे में तो कुछ कहना है नहीं, लेकिन जो भी है समझो इस बार तो इलेक्शन बहुत डिफिकल्ट होते जा रहा है। महाराष्ट्र की राजनीति बहुत गंदी हो रही है दिन पे दिन, और रहा सवाल हम जैसे लोगों को नेता बना दो, उससे अच्छा ये। अच्छा, मतलब पहले के नेताओं ने कुछ किया नहीं, ऐसा कहना है आपका? नहीं, पहले के नेताओं ने भी बहुत कुछ काम किया है, लेकिन अभी इस बार भी और काफ़ी सारा काम होना चाहिए। जैसे कि क्या काम होना चाहिए, क्या अपेक्षा है आपकी? हमारी अपेक्षा ये है कि भाई अमीर और अमीर हो रहे हैं, गरीब और गरीब हो रहे हैं, तो ये चीज़ मिटना चाहिए सबसे पहले। तो इसके लिए लाड़की बहन दिया ना सरकार ने? लाड़की बहन क्या चुप की है वो? अच्छा, 3-4 महीने के बाद वो भी नहीं दिखेंगी, नहीं दिखेगी। बंद हो गई अभी। हाँ, अभी बंद हो गई। तो बोल रहे हैं ना इलेक्शन के बाद और बढ़ा के देंगे, 2100 देंगे, 2500 देंगे, 3000 देंगे। तो ये तो डर है ना दिल में कि अगर पार्टी चलेगी तो फिर इनके ऊपर भी ईडी आ जाएंगी ना। अच्छा, वो चीज़ का भी डर है ना। अच्छा, तो इसके वास्ते लालच। अच्छा, तो आपको क्या लगता है महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी आनी चाहिए, महायुति आनी चाहिए? अभी इस हिसाब से देखा जाए तो कोई भी नहीं आया तो बेहतर है। कोई भी नहीं आना चाहिए, तो कौन आना चाहिए? हमारी पार्टी आना चाहिए, मतलब यानी कि मैं खुद। अच्छा, तो आप इलेक्शन में नहीं आए? नहीं आए तो आप आने वाले 5 साल में आ जाएंगे। अच्छा, ठीक है। तो आपका क्या कहना है? मेरा कहना मैं आपसे ये है, पूछना चाहूंगी, जो अपने नेता है पार्टी के, आप एक नेता को सपोर्ट करते हैं और कल वो दूसरी पार्टी में चला जाता है, मतलब अपने को महाराष्ट्र में ये देखने को मिला, शिवसेना फूट गई, राष्ट्रवादी में वैसा हुआ, तो इसके बारे में आपका क्या कहना है? क्या ही कहेंगे मैम, बस देख रहे कौन कब कहाँ से कहाँ उठ के भागेगा, कुछ समझ में नहीं आ रहा है। देना वोट देना तो देना किसको? अभी उद्धव बाला साहब ठाकरे की सरकार बन गई तो अच्छा रहेगा। अभी जो लाडली बहन ये चल रहा है, ये सिर्फ आचार संहिता तक था। अब ये लागू हो गया, ये अब ये सब खत्म हो जाएंगे। अभी उनको ही नहीं मालूम उनकी सरकार बनती नहीं बनती है। अभी उद्धव ठाकरे की बन जाएंगे तो ख़त्म हो जाएंगे। ऊपर से 48,000 का कर्ज चढ़ गया लाडली बहन देते ये। तो लाडली बहन का कुछ भी फायदा नहीं है ऐसा लग रहा है आपको? 1500 देके 3000 ले रहे हैं ना अपने से वापस। कैसे? जैसा अभी रेट देखिए आप, गैस का सिलेंडर 2014 में क्या था? गैस के सिलेंडर मुफ्त में देंगे ऐसा भी बोला है, मतलब साल में 3 सिलेंडर किसको मिल रहे बताओ? मिलेंगे बोल रहे वो मिलेंगे, वो तो फिर हथेली पे जन्नत दिखाई तो सभी रहे भाई। अब देना तो देना किसको? अब ये लाडली बहन जो आप बोल रहे हैं, ये 1500 दे रहे, इधर से हमने 1500 दिए ले रहे 3000। गैस का सिलेंडर आप देखो 400 450 तो 2014 में, आज 900 हो गया, 1000 ये हो गया। मतलब महंगाई बहुत महंगाई, दाल बढ़ रही है मैडम, दाल 150 रुपये किलो, 200 रुपये किलो, कहाँ 40-50 रुपये किलो थी। योगी जी ने बोला कि कटेंगे तो बटेंगे, तो इस पे क्या कहना है आपका? मैम यहाँ औरंगाबाद में कुछ ऐसा नहीं है सीन, ये उधर चलता हुआ यूपी में, यहाँ तो सब। तो ये सही है क्या? ये राजनीति सही नहीं है, सही नहीं है ऐसे राजनीति। ये फेक है, ये सब ये उल्टा हमको जनता को बेवकूफ बनाने की निंजा टेक्निक से ये। हमारी साइड से 20,000 लोग केदारनाथ भेज देते,
हम लोग हमारी साइड से खुद उम्र के लिए 20,000 लोगों को भेजते थे, हमको बना दो सीएम, हम कर लेते सब। कर लेते मतलब ग्राउंड लेवल पे कुछ भी नहीं, ये सब नेताओं का है। सब नेताओं का है मैम, जातिवाद कोई भी नहीं, सब हिंदू मुस्लिम सब भाई भाई है, उसमें कोई दिक्कत नहीं है। हिंदू मुस्लिम सब भाई भाई है, कोई दिक्कत नहीं, हम लोग खुद दिवाली मनाते। हमारे दोस्त आते शिरखुमा पीने हमारे घर पे, हम दिवाली में उनके घर जाते हैं। यहाँ तो कुछ भी नहीं, सब एक ही है। ये नेता है बना रहे, बस ये कटेंगे बटेंगे, सब फालतू बात है, सब निंजा टेक्निक है ये। अच्छा। ये अभी बस माहौल खराब करने के लिए, माहौल खराब करने के लिए अभी निकाले, जैसा नवा औरंगाबाद संभाजी नगर, ये सब फेल है। हम कुछ संभाजी नगर बोल देते, हमारे दिल में आया तो। अच्छा, मतलब ये नाम चेंज करने से कुछ भी फर्क नहीं पड़ा? कुछ भी नहीं पड़ने वाला है, कुछ भी पढ़ने वाला भी नहीं हमारी साइड से, तो कोई है ही नहीं दिक्कत। मतलब औरंगाबाद का संभाजी नगर किया, उस पे आपको कुछ भी प्रॉब्लम नहीं है? प्रॉब्लम नहीं है हमको, डेवलपमेंट चाहिए हमको, नाम कुछ भी नहीं, डेवलपमेंट करो भाई। पानी नहीं आ रहा 10-10 दिन, क्या बोलूं आपको। नाम आगे चल के बिलाल औरंगाबाद रख दो, मसला नहीं, बिलाल नगर रख दो, वो फर्क नहीं। नाम से कोई प्रॉब्लम नहीं है, पानी चाहिए हमको, रोड चाहिए, अच्छा चाहिए, डेवलपमेंट चाहिए। वो स्मार्ट सिटी बनेगा तो आगे बढ़ेगा। बस औरंगाबाद संभाजी नगर करेंगे नहीं तो जीतेंगे कहाँ से? अच्छा, बस। तो एक लास्ट क्वेश्चन, महाविकास आघाड़ी की महायुति? ये महाविकास कौन सी है? उद्धव बाला साहब ठाकरे की कौन सी है? महाविकास आघाड़ी उद्धव बाला साहब ठाकरे। हाँ, बस वही चाहिए हमको। वो अच्छा है, वो अच्छा चाहिए हमको, बस ये लाडली बहन नहीं होना हमको। और आपकी मतदार संघ में कौन आना चाहिए? हमारे मतदार संघ में ईस्ट पूर्व में आना चाहिए सैयद इम्तियाज जलील साहब। इम्तियाज जलील जी, सैयद इम्तियाज जलील साहब। अच्छा, ठीक आहे. आपण या पाहिल्या काही लोकांच्या प्रतिक्रिया, ज्यामधून आपल्याला दिसून येत आहे की संभाजीनगरचं नामांतर असेल, औरंगाबाद असेल, याने लोकांना काही फरक पडत नाही आहे. पण जो विकासाचा मुद्दा आहे तो लोकांचा महत्त्वाचा आहे आणि त्यावरती काम झालं पाहिजे. येणाऱ्या आमदारांनी यावरतीच काम केलं पाहिजे आणि लोकांच्या भावनिक मुद्द्यांवर प्रकाश न टाकता विकासाच्या मुद्द्यावर बोललं पाहिजे, असं लोकांचं म्हणणं आहे. पुन्हा भेटू MH अपडेट संभाजीनगर.